2025चा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी उरणच्या द्रोणागिरी गड आणि त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावरती गर्दी केलेली आहे आणि ही गर्दी शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी झालेली आहे आणि हाच आता सूर्यास्त पाहणारी जी मंडळी आहेत त्यांची जी काय प्रतिक्रिया आहे त्या आपण जाणून घेऊया। जुनं वर्ष आता गेलं, जुन्या वर्षामध्ये बरंच काही झालेलं आहे, काही चांगल्या काही वाईट गोष्टी, त्या सर्व चांगले वाईट अनुभव सोडून आपण नवीन उमेदीने नवीन वर्षाकडे आपण वाटचाल करूया। आणि आम्ही आमचा ट्रेकिंग ग्रुप आहे, आमचे मित्र आहेत सर्व डॉक्टर्स आणि बाकी पत्रकार वगैरे, ते करून त्याच्याकडून आम्ही ठरवलं की शेवटच्या वर्षाचा हा ट्रेक पण आपण एक ट्रेकिंग करून एक सूर्यास्त पाहूया। त्या निमित्ताने आम्ही तसं अंत केलेलं आहे। तसंच आपण पुढचं वर्ष पण असंच नवीन उमेदीने आपण करूया, हीच सर्वांना संदेश आहे। थँक्यू। जुनं वर्ष गेलं तसं गेलं, आता नवीन वर्षाला नवीन उमेद आपण चालू करू आणि नवीन जोशाने काहीतरी सुरुवात करू। आणि आमच्या ट्रेकिंग ग्रुप सोबत फिरताना खूप छान वाटते आणि खूप मजा येते। धन्यवाद। आजचा हा शेवटचा सूर्यास्त सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही द्रोणागिरी गडावर आलेलो आहे, कारण आम्ही दरवर्षी आमचा हा गिर्यारोहक ग्रुप आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गडांवर आम्ही गिर्यारोहण करत असतो। त्यामुळेच आम्ही ठरवलं की शेवटचा सूर्यास्त आपण द्रोणागिरी जो आमचा इथला स्थानिक किल्ला आहे त्याच्यावर जाऊन आपण सेलिब्रेट करावा आणि जी काही या वर्षातली जी निगेटिव्हिटी आहे ती इथंच सोडून पुढच्या 2026च्या नवीन वर्षात जी पॉझिटिव्हिटी घ्यायला आपण तयार राहू। जी निगेटिव्हिटी किंवा ज्या काही निगेटिव्ह थिंग्स झाल्या त्या इथंच सोडून हा सूर्यास्त सेलिब्रेट करून पुन्हा नवीन वर्षाची सुरुवात करण्यास आम्ही इथं आलेलो। कसं आहे की रोज एक नवीन दिवस येते, नवीन दिवस मावळते, पण या 2025चा वर्षाखेरीस जो सूर्यास्त होतोय त्याची बघायची एक वेगळीच उत्सुकता असते। तर आमचा ट्रेकिंग ग्रुप आहे उरणचा, त्यामध्ये आम्ही डॉक्टर्स, पत्रकार, काही उद्योगपती आहेत, आमचा ग्रुप आहे असा। तर दरवर्षी आम्ही वर्षातनं बरेच ट्रेक करत असतो, पण यावर्षीचा सगळ्यात शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी आणि तो सूर्यास्त बघत बघत आपल्या मित्रांसोबत चहा पिण्याची काहीतरी वेगळीच मजा असते। हा अनुभव काहीतरी विलक्षण असते, म्हणून हा अनुभव घेण्यासाठी आम्ही आज इथं आज आलोय। खास हा द्रोणागिरी कडाचा मागचा भाग आहे, इथून तुम्हाला अरबी समुद्रातून जो सूर्यास्त दिसतोय त्याचं एक दृश्य खूपच विहंगमय असते आणि हे बघण्यासाठी आम्ही सगळे आलोत। चहाचा घोट घेत घेत आम्ही हा सूर्यास्त 2025चा शेवट एन्जॉय करतोय। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। एकंदरीत जर पाहिलं तर हा ट्रेकिंग ग्रुप होता आणि या ट्रेकिंग ग्रुपमधले पत्रकार असतील किंवा डॉक्टर असतील या सर्वांनीच आज द्रोणागिरी गडावरती येऊन 2025च्या सूर्यास्ताला पाहिलंय आणि 2025च्या शेवटच्या सूर्याला बाय बाय केलंय आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्यात। आणि म्हणूनच येत्या नवीन वर्षामध्ये नवीन काहीतरी घडावं आणि आपल्या आयुष्यामध्ये उत्साह घेऊन नवीन वर्ष यावं अशीच अपेक्षा यांनी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांना नवराष्ट्राच्या माध्यमातून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड।